2029 पूर्वी फडणवीसांना ज्या हालचाली करायच्या आहेत त्या कराव्यात। फडणवीसांना केंद्रात जाण्यासाठी आमच्या शुभेच्छा। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही। फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंकडे सूत्र जातील। महाजनांचा रेकॉर्ड खराब, संजय राऊत यांचा हा मोठा दावा। भाजपला महिला आरक्षणाच्या नावाखाली देश ताब्यात घ्यायचा आहे। देशाला वन पार्टी वन इलेक्शनची गरज नाही। भाजपला देशात राष्ट्राध्यक्ष पद्धत आणायची आहे, संजय राऊतांचा गंभीर आरोप। डिलिमिटेशन बिल आणून भाजपला संविधान बदलायचंय, राऊतांचा हा दावा। शिंदेंच्या शिवसेनेने केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबतचे फुटीर खासदारांचे फोटो समोर। श्रीकांत शिंदे आणि सरनाईकांनी खासदारांना बिर्लांकडे नेलेलं। श्रीकांत शिंदे चार्टर्डने ओमराजे निंबाळकर यांना देखील घेऊन गेले असल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस यांचा आता मुंबई पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास। काही अडचण न येता मी मिसिंग लिंकवरून आलो, हेच सगळ्यांना उत्तर आहे। फडणवीसांची प्रतिक्रिया। मिसिंग लिंकवरती दरड कोसळली, त्यानंतर विधिमंडळात हा मुद्दा गाजलेला। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द। महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळेल। विधानसभेमध्ये फडणवीसांची ही घोषणा। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे। कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्या। शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवरती गेली, त्यानंतर विरोधक आता आक्रमक। राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट, मिमिक्रीमध्ये गेले असते तर स्टँडअप कॉमेडियनलाही मार्केट राहिलं नसतं। फडणवीसांची राज ठाकरे यांच्यावरती ही टीका। मुख्यमंत्री फडणवीसांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रात जाणार असल्यानं त्यांचं भाषण ऐकलं। आदित्य ठाकरेंचा दावा। मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट मात्र तुटलाय। उद्धव ठाकरेंचं 18 जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन। राम मंदिरातील चोरीच्या विरोधात आंदोलनासाठी आदित्य ठाकरे आणि मुंबईमधले नेते नागपूरला जाणार असल्याची माहिती। पुढे टॉप 9 मोठ्या बातम्या। राम मंदिर दान चोरी प्रकरणी आता मोठी अपडेट। दान मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला। 500 रुपयांच्या नोटांऐवजी कमी किमतीच्या नोटा वाढल्या, त्यामुळे आता मोजणीला जास्त वेळ लागतो। यामुळे कर्मचाऱ्यांचं हे मत। राम मंदिर दानचोरी प्रकरणी चंपतराय यांच्यासह सहनियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करावी। माजी मंत्री सुबोध सावजी यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालांकडे ही मागणी। दोषी आढळल्यास त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या, सावजी यांची ही मागणी। अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरण। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज दुपारी 4 वाजता ठाणे रेल्वे स्थानकाजवळच्या पुरातन हनुमान मंदिरामध्ये रामरक्षा आंदोलन। माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जाणार। मोशी या ठिकाणच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात आढावा बैठक। तर मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश। लेगसी वेस्टच्या बायो मायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे देखील निर्देश दिले। मोशी दुर्घटनेनंतर मृत आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा रात्री उशिरा अतिरिक्त आयुक्तांना घेराव। आम्हाला उत्तर द्या, या दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? नातेवाईकांचा सवाल। बचाव कार्य सुरुवातीला संथ गतीने झालं, असं देखील आरोप। पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या मोशी दुर्घटनेमध्ये मोठा खुलासा। इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला। पहिला दुसरा मजला यासाठी कुठलीच परवानगी मागितली गेलेली नव्हती। वरचे 2 मजले नेमके कुणाच्या परवानगीने उभारले गेले, याची देखील चर्चा रंगली। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम 155चा गैरवापर करून बेकायदेशीर कामं केल्याचा ठपका। राज्यातील 15 तहसीलदार प्रांताधिकारी निलंबित। फौजदारी गुन्हे दाखल करण्याचाही इशारा दिला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्प येण्याची कुणकुण। परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी करत असताना कुळ कायद्याचे देखील उल्लंघन। बेकायदेशीर पद्धतीने खरेदी केलेल्या सर्व जमिनी सरकार जमा करण्यात येणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही घोषणा। भारतीय तरुणांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात राज्यातील 102 व्यक्ती। सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होत असल्यानं पालकांनी सतर्क राहावं। एटीएस कडून पालकांना हे आवाहन करण्यात आलं। पुढे टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मालेगावमध्ये एटीएस कडून एका संशयित तरुणाची चौकशी। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून चौकशी। संबंधित तरुणाच्या घराची झाडाझडती। वर्धा नागपूरमध्ये एटीएसची कारवाई। वर्ध्यातून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती। पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्या गँगशी संबंधित असल्याच्या संशयावरून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं, अशी देखील माहिती। पुण्यात 2 दिवस मुक्कामी राहिल्यानंतर संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीकडे मार्गस्थ। संत ज्ञानेश्वरांची पालखी आज सासवड तर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामी असणार। पुण्यात मागील 24 तासांपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे। हवामान बदलामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना हा दिलासा मोठा मिळाला आहे।
मुंबई ते नाशिक महामार्गावरती जुन्या कसारा घाटात संरक्षक भिंत कोसळली आहे। जव्हार फाटा या ठिकाणी भिंत कोसळली, रस्त्याच्या कडेला भेगा पडल्या, पावसानं विश्रांती घेतली, मोठा अनर्थ टळलाय। सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्त्याला बॅरिगेड्स लावले आहेत। रत्नागिरीमध्ये पावसाळ्यातील धोकादायक स्थिती लक्षात घेता समुद्र किनाऱ्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। समुद्राची धोकादायक स्थिती लक्षात घेता गणपतीपुळे, आरेवारे, भाटिये समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांना जाण्यास मनाई आहे।